मी गावाकडे वळलो आणि संबंध आयुष्य एका गावात द्यायचं ठरवलं. त्याचा मुख्य कारण आहे ग्रामगीतेचा प्रभाव माझ्या जीवनावर झाला. गावागावाशी जागवा, भेदभाव समळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे. गावावरून देशाची परीक्षा. देश बदलायचा ना तर गाव बदललं पाहिजे. जोपर्यंत गाव बदलणार नाही तोपर्यंत देश बदलणार नाही. गावावरून देशाची परीक्षा. गावाची भंगता अवदशा, येईल देशा. गावच भंगली तर देशाला भविष्य पडत नाही. बरोबर. म्हणून माझ्या जीवनावर प्रभाव झाला. एक व्हायला गेलेलं गाव, 35 दारूच्या बाटल्या, जेवायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. मी ठरवलं की गाव द्यायचं, एका गावात द्यायचं जीवन. हो. आज ज्या गावात 35 दारूच्या बाटल्या होत्या, आज त्या गावामध्ये बिडी, सिगरेट, तंबाखू विक्रीला नाही. बरोबर. भेदभाव नाही, मतभेद नाहीत, जातीपाती नाही. वा गाव एक परिवार, वा गाव एक कुटुंब. वा. जे तुकडोजी महाराज सांगत होते, गावालाच कुटुंब माना. हो. आणि गावाला कुटुंब मानलं की सगळं गावाच एक परिवार तयार होईल. हो. तसा आता राळेगण सिद्धी एक परिवार झाला. राळेगण सिद्धी जाती पाती धर्म वंश काय नाही. बरोबर. लोक आपले वाढदिवस साजरा करतात. हो. आम्ही गावाचा वाढदिवस साजरा करतो. हो. ग्राम जयंती. ग्राम जयंती. हा. गावातील सर्वात वयोवृद्ध पुरुष हम्म. तो आमचा गावचा माता, गावचे पिता. हो. सगळ्यांनी त्यांचं पूजन करायचं. हो. गावात जन्माला आलेली मुलं हो. एका वर्षात ते आमच्या गावची संपत्ती आहे. हो. त्यांना सगळ्यांना आंगडी टोपडी शिवायची. हो. त्यांचा सन्मान करायचा. हो. एका वर्षात ज्या मुलांची लग्न झाली हो. आणि ज्या मुली आमच्या गावात आल्या हो. त्या सर्व मुलींना खण नारळाने ओटीवरून करायचं. हो. ते आमच्या गावच्या सुना आहेत. बरोबर. कशाला भांडणं होतील. नाही. एक गाव परिवार होईल, बरोबर. गाव कुटुंब होईल. हो. असं गाव कुटुंब झालं पाहिजे. हो. गाव परिवार झाला पाहिजे. हो. मग जडेतंडे सगळे मिटतील. बरोबर. पक्ष पार्ट्या काही नाही. बरोबर. आता आमच्या रायगडमध्ये पक्ष नाही, पार्टी नाही, काही नाही. हो. एक परिवार. एक परिवार. असं झालं पाहिजे. बरोबर. आणि तुकडोजी महाराजांची ही कल्पना होती हो. की गाव कुटुंब, गाव परिवार बरोबर. करत राहायचं. हा. तुमच्या आशीर्वादाने, माऊलीच्या कृपेने, गुरुदेवाच्या कृपेने करत राहू प्रयत्न.